नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय आहे की जरांगे पाटील 29 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतायत. परंतु या मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या जरांगे पाटलांना तत्कालीन मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे यांनी अनेक मागण्या मान्य करून जरांगे पाटलांना एक प्रकारे मदतच केली होती. परंतु आज प्रश्न उपस्थित राहतोय की आरक्षणाला सहकार्य करणारे एकनाथराव शिंदे यांनी आता पलटी मारली आहे का? मराठा समाजाला आणि जरांगे पाटलांना एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यानंतर धोका दिलाय का? हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. एवढंच नाही तर एकनाथराव शिंदे विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा वाद लावण्याचा कोणी प्रयत्न करतोय का? हाही प्रश्न उपस्थित होतोय. आणि एकनाथ शिंदे यांना नावाजणारे मनोज जरांगे पाटील आता नेमकं त्यांच्या विरोधात का भडकलेत? असे एक ना अनेक प्रश्न आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पहिला प्रश्न येतोय की एकनाथराव शिंदेंनी मराठा समाजाला धोका दिलाय का? जरांगे पाटलांसोबत मराठा आरक्षणाच्या बाबत आता पलटी मारली आहे का? हा प्रश्न आहे. तसं जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील गेल्या 3 वर्षापासून मराठा समाजाला सरसकट ओबीसीचं आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करतायत. त्यांनी अनेक वेळा आमरण उपोषण केलेले आहेत. आणि हे आंदोलन करत असताना एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये जरांगे पाटलांनी आमरण उपोषण केले. अनेक राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी सभा घेतल्या. संपूर्ण राज्यामध्ये वातावरण पेटवलं आणि कधी नव्हे तो मराठा समाज आपल्या पाठीशी त्यांनी एकत्र आणला. आणि एक वेळेस नाही तर 2 वेळेस आंतरवाली सराटीपासून मुंबईपर्यंत धडक देण्याची मजल सुद्धा जरांगे पाटलांनी मारली. जरांगे पाटील मुंबईपर्यंत आंदोलन घेऊन जात असताना ते एकटे गेले नाहीत. 100च्या किंवा हजारोच्या संख्येने सुद्धा गेले नाहीत. लाखोच्याही नाही, कोट्यवधी मराठा समाजाला आपल्या सोबत घेऊन त्यांनी मुंबईला धडक मारली. आपल्याला आठवतंय की एकनाथराव शिंदे हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस जरांगे पाटील कोट्यवधी मराठा समाजाला घेऊन मुंबईच्या वेशीवर म्हणजेच वाशी या ठिकाणी धडक मारली होती. त्या ठिकाणी आंदोलन करणार होते. मुंबईत जर जरांगे पाटील त्यावेळेस पोहोचले असते तर मुंबईचं चित्र काय असतं असा प्रश्न मी त्यावेळेस सुद्धा उपस्थित केला होता. आणि त्यावेळेस एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी तात्काळ जरांगे पाटलांची वाशी या ठिकाणी भेट घेतली. जरांगे पाटलांनी ज्या मागण्या दिल्या होत्या त्या मागण्याचं निवेदन त्यांनी घेतलं. त्यावरती विचार केला आणि स्पष्टपणे सांगितलं की आपल्या मागण्या आम्ही मान्य करतोय, आम्हाला थोडा वेळ द्या. एवढंच नाही तर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलून त्यामध्ये सुद्धा या संदर्भातला आपण GR काढू असं आश्वासन सुद्धा त्यांनी जरांगे पाटलांना दिलं. आणि मित्रांनो, हे देत असताना मराठा समाज आणि जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यात हे त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं. गुलालही उधळण्यात आला आणि कोट्यवधी मराठा समाज जरांगे पाटलांसह पुन्हा आपापल्या गावी पोहोचले. यामध्ये एकनाथराव शिंदे हे यशस्वी झाले. केवळ एवढं आश्वासन देऊन ते यशस्वी झाले नाहीत तर या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण द्यावं किंवा ओबीसी आरक्षण द्यावं ही जी मागणी केली होती ही कायद्यात बसवण्यासाठी एकनाथराव शिंदे यांनी समिती स्थापन केली. न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन करून मराठ्यांना कुणबीमध्ये किंवा मराठ्यांना ओबीसी आरक्षणात कशा पद्धतीनं आणता येईल किंवा कशा पद्धतीनं त्यांना न्याय देता येईल ही भूमिका तिथं मांडली. आणि न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन करून मराठा समाजाच्या जुन्या कुणबीच्या नोंदी शोधायला त्या ठिकाणी भाग पाडलं. तसं जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी जो मराठा समाज आहे तो कुणबीमध्ये येतो आणि कुणबी ही जात ओबीसी प्रवर्गात येते हे एकनाथराव शिंदे यांना कायदेतज्ञांनी सांगितलं होतं. आणि हाच विचार जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांच्यापर्यंत मांडला होता. फक्त महत्व होतं जबाबदारी कोणी घ्यायची आणि सकारात्मक भूमिका कोणी मांडायची. ती मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे यांनी घेतली. मराठा समाजाच्या ज्या काही कुणबीच्या नोंदी शासन दरबारी शोधायच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, मग भूमी अभिलेख असेल, महसूल विभाग असेल किंवा शासनाचे जे विभाग असतील, मग रजिस्ट्री ऑफिस असेल, या प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाच्या जुन्या नोंदी नेमक्या काय आहेत त्या शोधा. आणि जर त्या कुणबी येत असतील तर मग मात्र त्यांना ओबीसीचं आरक्षण आपण देऊ शकतो. यावरती ठाम निर्णय झाला आणि मराठा समाजाच्या 100, 1000 नव्हे तर लाखोच्या संख्येमध्ये कुणबीच्या नोंदी शोधल्या गेल्या. आणि हे शोधण्यासाठी एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा महत्वाची भूमिका पार पाडली. म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या ठिकाणी यश मिळालं. कुणबीच्या नोंदी सापडल्यामुळे त्यांना तात्काळ कुणबीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. प्रत्येक गावावर जिथं जिथं त्या नोंदी दिल्या जातात किंवा प्रमाणपत्र दिले जातात त्यांना त्या ठिकाणी सक्रिय केलं गेलं. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी होती ती सुद्धा एकनाथ शिंदेंनी त्या ठिकाणी
पोच केली आणि त्यानंतर मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले आणि हेच कुणबीचे प्रमाणपत्र घेऊन खऱ्या अर्थानं मराठवाड्यातला मराठा समाज किंवा जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये आणि ओबीसी प्रवर्गात न गेलेला मराठा समाज हा खऱ्या अर्थानं त्यावेळेस ओबीसी प्रवर्गात गेला. हा न्याय मराठा समाजाला मिळाला तो जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं आणि एकनाथराव शिंदे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे. एकनाथ शिंदे यांच्या कालावधीमध्ये मराठा समाजावर जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे मागे घेण्याची मागणी सुद्धा त्यांनी मान्य केली होती. ज्या आंदोलनामध्ये मराठा समाज त्या ठिकाणी बलिदान दिलं होतं त्यांच्याही कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचं मागणी एकनाथ शिंदेनीच मान्य केली. त्यांच्या कुटुंबातल्या एक जणाला नोकरीला घेतलं गेलं पाहिजे ही जरांगे पाटलांची मागणी होती. तीही एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी मान्य केली. म्हणजे थोडक्यात काय, जरांगे पाटील मराठा समाजाला जे आरक्षण मागतायत, ज्या संधी मागतायत ते संधी देण्याची भूमिका एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना केली आणि त्यामुळे जरांगे पाटलांचं आंदोलन हे घराघरापर्यंत पोहोचलं होतं. परंतु त्याला यश येत आहे आणि आपण सुद्धा कुणबी होऊन ओबीसी प्रवर्गात येतोय याची जाणीव मराठा समाजाला झाली आणि मराठा समाजानं जरांगे पाटलांना डोक्यावर घेतलं, आपलं दैवत मानलं. पण त्यासोबतच जरांगे पाटलांनी सांगितलं हे यश येत असताना एकनाथराव शिंदे यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भूमिका महत्वाची ठरली. त्यांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य केलंय आणि त्यांचं सुद्धा हे सहकार्य आम्ही समाज म्हणून विसरणार नाही असं जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलं. यामुळे काय झालं की एकनाथ शिंदेची प्रतिमा मराठा समाजामध्ये एक आपलं नेतृत्व म्हणून झाली आणि त्यांच्या बाजूला सहानुभूती मराठा समाजाची मोठ्या प्रमाणावर गेली. आपल्याला माहिती आहे की एकनाथराव शिंदे हे नंतर सत्तांतर झालं, सत्ता बदल झाला. ते उद्धव ठाकरे यांना सोडून आमदारांना घेऊन भारतीय जनता पार्टी सोबत गेले आणि सत्तेत जाऊन बसले. यावेळेस त्यांच्यावर गद्दारीचा डाग आला. शिवसेनेनं गद्दार म्हणून त्यांना हिणवलं, त्या ठिकाणी शिक्का मारला आणि याच वेळी जरांगे पाटलांनी मात्र एकनाथ शिंदे मराठा समाजासाठी कशा पद्धतीनं काम करतायत, किती चांगले आहेत हे सांगितलं आणि मराठा समाजामध्ये एकनाथ शिंदेविषयीचा रोष हा बहुतांश त्या ठिकाणी कमी झाला आणि त्यामुळे महाराष्ट्रात एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेच्या आमदारांना, नेत्यांना महाराष्ट्रात फिरताना कुठेही अडचण आली नाही हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय. मित्रांनो, प्रश्न असा आहे, या सगळ्या घडामोडी घडत असताना विधानसभेचं विशेष अधिवेशन घेऊन GR काढू असं जे एकनाथ शिंदेनी वाशीमध्ये सांगितलं होतं त्यावेळेस त्यांनी आधी सूचना दिली, परंतु तो GR निघाला नाही. कारण जर हा GR निघाला असता तर मात्र मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं असतं, न्याय मिळाला असता आणि याचं पूर्ण क्रेडिट, पूर्ण श्रेय एकनाथ शिंदेना गेलं असतं आणि ते जाऊ नये यासाठी त्यांच्याच मित्र पक्षांनी खोडा घातला आणि या अधिवेशनामध्ये तो GR निघाला नाही हेही आपल्याला माहिती आहे. आणि हा जो रोष आहे तो भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जरांगे पाटलांनी बोलून दाखवला की तुमच्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये आमच्या मराठा समाजाचं नुकसान तुम्ही करू नका असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आपल्या शाब्दिक फायलावर त्या ठिकाणी घेतलं होतं. या घडामोडी घडलेल्या आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले, त्यांच्याकडे सुद्धा जरांगे पाटलांनी आपल्या मागण्या लावून धरलेल्या आहेत. त्याही काही अंशी त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु यासाठी 2 महिने आपण वेळ द्यावा, शांत राहावं, आम्ही आपल्या मागण्या मान्य करतोय असंही सांगितलं गेलं. जरांगे पाटील शांत झाले, परंतु त्याच्यावर कुठली प्रक्रिया, पुढची जी क्रिया आहे ती घडत नाही. हे ज्यावेळेस जरांगे पाटलांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारलाय. त्यांनी 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं अंतिम आंदोलन केलं जाईल हा इशारा त्यांनी सरकारला दिलाय, त्याची घोषणाही केली आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुद्धा सुरू केलाय. जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करतायत, त्यानंतर मराठवाड्याचा दौरा करणार आहेत, त्यानंतर विदर्भ आणि खानदेशचा सुद्धा ते दौरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मित्रांनो, हे करत असताना एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी खूप केलंय असं सांगणारे जरांगे पाटील, एकनाथ शिंदेंना नावाजणारे जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाताना मात्र संतप्त झालेले पाहायला मिळाले, चिडलेले पाहायला मिळाले आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा भडकलेले पाहायला मिळाले. जरांगे पाटलांनी माध्यमांसमोर आणि सभेमध्ये भाषणातून सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही जे केलं ते चूक केलं. तुम्ही मराठा समाजाच्या सोबत डबल गेम खेळताय. तुम्ही आरक्षणाच्या संदर्भात पलटी मारलेली आहे. तुम्ही आम्हाला मराठा समाजाला धोका दिलाय, याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेंना दिलाय. एवढंच नाही तर याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलंय की तुमची जी भूमिका आहे ही आम्हाला पटलेली नाही. तुम्ही समोर आम्हाला आरक्षण दिलं, परंतु आमच्या पाठीत घालायचं काम सुद्धा तुम्ही करतायत असा आरोप सुद्धा जरांगे पाटलांनी केला. आणि एकाकी
ज्या एकनाथ शिंदेसोबत जरांगे पाटलांचं जमत होतं, चांगले संबंध होते, ते एकाच दिवसामध्ये एवढे बिघडले कसे? जरांगे पाटील एकनाथ शिंदेच्या विरोधात एवढे भडकले कसे? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आणि याच वेळी जरांगे पाटलांनी सुद्धा खुलासा केला. त्याचं कारणही घडलं की ज्यावेळेस मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी शोधून त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिल्या गेली, त्याची व्हॅलिडिटी होत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री असलेले संजय शिरसाट यांनी मात्र त्यामध्ये खोडा घातला. त्यांनी त्याला रोखण्याचं काम केलं. हे जरांगे पाटलांच्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर आपले तीक्ष्ण शब्दाचे बाण त्या ठिकाणी सोडलेले. आणि हे सगळं जर घडत असेल तर या पाठीमागे एकनाथ शिंदे तुम्हीच आहात असा आरोप सुद्धा जरांगे पाटलांनी केलेला आहे. कारण तुमचा जो मंत्री आहे संजय शिरसाट हे माझ्याकडे चक्रा मारत होते. ज्यावेळेस मी तुम्हाला साथ दिली त्याच वेळेस तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला यश संपादन करू शकले, तुमचे खासदार आणि आमदार मोठ्या संख्येने निवडून आले, हे सुद्धा सांगायला जरांगे पाटील विसरलेले नाहीयेत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, थोडं जर मागे आपण गेलो तर एक गोष्ट लक्षात येते, एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला, सकारात्मक भूमिका घेतली, निर्णय घेतले. याचा परिणाम असा झाला की मराठा समाजानं लोकसभेला एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला भरभरून दिलं, त्यांचे खासदारही निवडून आले आणि विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुद्धा मोठ्या प्रमाणावर निवडून आले. याच कालावधीमध्ये जी लोकसभा झाली होती त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरे यांचे खासदार जास्त आले, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार जास्त आले, काँग्रेसचे खासदार जास्त आले. मात्र भारतीय जनता पार्टीला दणका बसला होता. पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी आपण निवडणूक लढणार नाहीत, ज्याने ज्याने मराठा समाजाला साथ दिली त्यांना मतदान करा, त्यांचं जे काही सहकार्य हे विसरू नका असं आवाहन मराठा समाजाला केलं. याचा फायदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झाला, हेही आपल्याला पाहायला मिळालं. पण आता मात्र एकनाथराव शिंदे यांच्यावर जरांगे पाटील भडकलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. ते म्हणजे एकनाथराव शिंदेचे मंत्री संजय शिरसाट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे. म्हणजे या दोघांमध्ये खरंच तेढ निर्माण झालाय का? दोघांमध्ये खरंच एकमेकांच्या विरोधात वातावरण तयार झालंय का? दोघांचं खरंच बिनसलंय का? आणि एकनाथराव शिंदेंनी मराठा समाजाला धोका दिलाय का? पलटी मारली आहे का? आणि डबल गेम मराठा समाजासोबत ते खेळलेत का? हे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जरांगे पाटलांनी यापुढेही सांगितलंय की एकनाथराव शिंदे यांच्या कार्यालयामध्ये म्हणजे त्यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये जे एकनाथ शिंदे यांना शिव्या देत होते, त्यांच्या विरोधात भाषण करत होते, जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत होते, असे तथाकथित ओबीसीचे नेते हे त्या कार्यालयामध्ये एकत्रितपणे बैठक घेत होते. मग ही बैठक एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यालयात का झाली असा प्रश्न जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. आणि हे सत्य पण आहे, कारण त्यांचं असं मत आहे की जर ती बैठक तुमच्या पक्ष कार्यालयात होत असेल तर याचा अर्थ पक्षप्रमुख म्हणून तुमचे सुद्धा या बैठकीला समर्थन आहे. म्हणजे विरोधात जे बैठक घेत आहेत त्यालाही समर्थन आहे, जे मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी किंवा व्हॅलिडिटी त्या ठिकाणी रोखण्यासाठी काम करतायत त्या संजय शिरसाट यांनाही तुमचं पाठबळ आहे, असा जरांगे पाटलांचा आक्षेप आहे. आणि त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेच्या विरोधात ते भडकले, त्या पद्धतीने ते बोलले. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटील यांचं ज्यावेळेस बिनसलं त्यावेळेस हे वातावरण तापलं. सरकारच्या विरोधात जरांगे पाटील आंदोलन करतायत हे म्हटल्यानंतर भर उन्हामध्ये जरांगे पाटलांनी ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस हे आंदोलन मागे घेण्यासाठी जी भूमिका बजावली त्यामध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे नेते अनेक होते. त्यामध्ये उदय सामंत होते, त्यानंतर संदीपान भुमरे होते जे की आता खासदार आहेत, त्यानंतर संजय शिरसाट होते जे राज्याचे मंत्री आहेत, शंभूराजे देसाई जे की राज्याचे मंत्री आहेत, तानाजी सावंत हे की एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री आहेत. या सगळ्यांनी जरांगे पाटील आणि सरकारमध्ये समन्वयाची भूमिका मांडली. जे जरांगे पाटलांच्या आणि मराठा समाजाच्या मागण्या त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात यशस्वीपणे त्या ठिकाणी मध्यस्थी केली. आणि त्यामुळं जे काही उद्रेक जरांगे पाटलांच्या आणि मराठा समाजाच्या मनामध्ये शासनाच्या विरोधात निर्माण झाला होता ते थांबवण्याचं काम या एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. पण अचानक जरांगे पाटील ज्यावेळेस त्यांच्यावर भडकले त्यावेळेस या ठिकाणी एकच चर्चा झाली की एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला धोका दिलाय आणि दिलेल्या शब्दावरून त्यांनी पलटी मारली आहे. आणि एकीकडे ओबीसी समाज आणि दुसरीकडे मराठा समाज दोन्ही सोबत ठेवून एकमेकांच्या विरुद्ध लढवत त्याचा फायदा राजकारणामध्ये घ्यायचा डबल गेम करतायत का असाही प्रश्न उपस्थित झाला होता. पण वस्तुस्थिती अशी आहे का तर निश्चित नाहीये. एकनाथराव शिंदे यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं मराठा समाजाला जे आरक्षण लढा जो जरांगे पाटील करतायत त्याला यश आलेलं आहे. कारण त्यांनी शिंदे समिती नियुक्त केली, मराठ्यांच्या कुणबीच्या नोंदी शोधलेल्या आहेत, प्रमाणपत्र दिलेले आहेत, व्हॅलिडिटी करण्यासाठी त्या ठिकाणी कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचा त्या कोटा वाढवलेला आहे. एवढंच नाही तर कुणबीच्या नोंदी शोधत असताना
एक दोन विभागात नाही, ज्या ज्या ठिकाणी शोधल्या जातील शासनाच्या विभागामध्ये त्या त्या ठिकाणी शोधण्यासाठी काम केलेलं आहे. शिंदे समितीला पुन्हा पुन्हा मुदत वाढवून दिलेली आहे. आंदोलकावरचे गुन्हे आहेत ते सुद्धा बहुतांश त्या ठिकाणी माघार घेण्याची भूमिका सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. हे सगळं करत असताना या मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम जरांगे पाटलांनी जेवढं केलं, त्यांच्या पाठोपाठ एक सरकार म्हणून समन्वय साधण्याची भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतलेली आहे. जरांगे पाटील आंदोलन करतायत, तीव्रतेनं करतायत आणि विशेष म्हणजे समाजाचा विश्वास संपादन करून प्रामाणिकपणे करतायत. आमरण उपोषण करणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु ते जर आमरण उपोषण करत असतील, शासनाच्या विरोधात बोलत असतील, तर सरकारनं सुद्धा त्या ठिकाणी ताठरतेची भूमिका एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेली नाहीये. त्यांनी संवादाची भूमिका घेतली, समन्वयाची भूमिका घेतली आणि त्यामुळे हे आरक्षणाचा जो लढा आहे तो यशस्वी होत गेलेला आहे. हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही आणि मराठा समाज सुद्धा विसरणार नाही. आणि त्यामुळेच ही ज्यावेळेस घटना घडली, त्यांनी माध्यमांच्या समोर संताप व्यक्त केला. त्याच वेळेला उदय सामंत, जे की एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री आहेत, त्यांनी तात्काळ जरांगे पाटलांना फोन लावला. हा फोन माध्यमांच्या समोर जरांगे पाटलांनी घेतला आणि त्यांना आपण एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नेत्यांवर का चिडलेलो आहोत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तुमच्या मंत्र्याकडून चूक झालीय, ती चूक तुम्ही दुरुस्त करा. जर तुम्ही चूक दुरुस्त करत असाल तर तुमचे आणि आमचे संबंध पुन्हा पहिल्यासारखे राहतील, असं सुद्धा जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय. आणि उदय सामंत यांनी सांगितलंय की एकनाथराव शिंदे हे मराठा समाजाला अडचणीत आणण्याचा कुठलाही निर्णय घेणार नाहीत. ओबीसी समाजाच्या सुद्धा आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्यानं टिकेल असं आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडल्याचं सुद्धा उदय सामंत यांनी सांगितलंय. तुमचा जो गैरसमज झालाय तो आम्ही दूर करतो, हे जरांगे पाटलांना ज्यावेळेस सांगितलं, अनेक पुरावे त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या समोर उपस्थित केले आणि त्यानंतर मात्र जरांगे पाटलांची एकनाथ शिंदे विषयीची भावना, भूमिका ही मवाळ झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. म्हणजे थोडक्यात काय की राजकारणामध्ये जशा घडामोडी बदलतायत, अगदी तशाच मराठा आरक्षण लढ्यामध्ये सुद्धा अनेक घडामोडी बदलतायत. त्यामुळं एकनाथ शिंदे विरुद्ध मनोज जरांगे पाटील हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा काही राजकीय नेत्यांनी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु त्याला यश आलेलं नाही असं आज तरी दिसतंय. परंतु हे सगळ्या घडामोडी करत असताना येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय पटलावरती खरोखर एकनाथ शिंदे हे मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेतात की मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण देण्यासाठी भूमिका घेतात, हेही आपल्याला लवकर कळेल. आणि जरांगे पाटील जे म्हणतायत की एकनाथ शिंदेंनी डबल गेम करून पलटी मारली, त्यात सुद्धा किती सत्यता आहे हे सुद्धा येणारा काळच सांगेल. परंतु प्रश्न निश्चितपणे आहे, तो मी तुमच्यासमोर उपस्थित करतोय. मित्रांनो, महाराष्ट्रातून तुम्ही येत आहेत, अत्यंत अभ्यासू प्रतिक्रिया तुमच्या प्रत्येक व्हिडिओला असतायत. यापूर्वीचा व्हिडिओ जो आपण दिला होता त्या व्हिडिओला सुद्धा तुमचं भरभरून प्रेम मिळालंय. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जेव्हा देता त्यावेळेस महाराष्ट्राच्या मनामध्ये काय चाललंय हेही आमच्या लक्षात येत आहे. आजचा प्रश्न असा आहे की एकनाथराव शिंदे यांनी खरोखरच मराठा समाजासोबत गद्दारी केली आहे का, धोका दिलाय का, पलटी मारली आहे का, आणि ओबीसी मराठा सोबत घेऊन मराठा समाजासोबत आणि जरांगे पाटलांसोबत डबल गेम करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत आहेत का, याही प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आणि मनोज जरांगे पाटील जे एकनाथ शिंदे यांच्याविषयी भडकले, तसे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी तर ते भडकलेलेच आहेत, परंतु एकनाथ शिंदेबद्दल त्यांनी जी भूमिका मांडली आणि आता मावळ भूमिका त्यांनी घेतली आहे, यामध्ये जरांगे पाटलांचा सुद्धा काही गैरसमज झाला होता की त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य होतं. तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची. मित्रांनो, DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सातत्यानं आमच्या संपर्कात राहा. माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.